मावळमध्ये गेल्या 6 दिवसापासून पावसाने जो हाहाकार माजवलेला आहे, याच्यामुळे मावळामधले सगळे नाले असेल, नद्या असेल, सगळ्या ओसंडून वाहत आहे. आपण आहे लोणावळ्याच्या हुडको कॉलनीमध्ये. या कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते टाटा धरणाचं जे पाणी नदीला आलं आहे आणि त्याच्यामुळे सगळं पाणी जे आहे ते ह्या हुडको कॉलनीमध्ये जे आहे शिरल्यामुळे इथल्या सगळ्या नागरिकांची दिनचर्या जी आहे ती संपलेली आहे, दैना झालेली आहे इथल्या लोकांची. यांच्या घरात पाणी गेल्यामुळे सगळं पाणी जे आहे ते घरात गेल्यामुळे ते सगळं चिखल झाला आहे. गेले 2 ते 3 दिवस झाले हे चिखल काढण्याचा प्रयत्न करतात, मात्र अजूनही हा चिखल बाजूला केल्याचा अजूनही काही नाही. ताई, काय सांगणार, कशा पद्धतीने इथं परिस्थिती होती? फार बिकट परिस्थिती आहे. अनाऊन्समेंट झाल्यानंतर भयंकर सगळ्या लोकांना खूप त्रास झाला आणि आधी गुडघ्यापर्यंत पाणी होतं आणि अचानक इथपर्यंत पाणी आलं. सगळे त्रासलेले, सगळ्यांना खूप त्रास झाला. ह्या कुठली नदी आहे त्याचं पाणी ह्या हुडको कॉलनीमध्ये आलं? इंद्रायणी नदी पात्र आहे. ती प्रत्येक वर्षी जेव्हा जास्त पाऊस पडला तेव्हा त्यावेळेस टाटा धरण भरून पूर्ण ओव्हरफ्लो होऊन ह्या साईडला पाणी येतं. आणि आम्ही बऱ्याच वेळा सुचवलं की इंद्रायणी नदीचं जे पात्र आहे त्याला काहीतरी असं कडेकोट करावं म्हणजे पाणी सुखरूप बाहेर निघावं. पण ठीक आहे, आता जे काय झालं सर, काय घरातलं नुकसान झालं? तू गाद्या असेल काय? भरपूर फर्निचर झाले, सगळे भरपूर काय नुकसान झालं. काल खूप काय फेकून दिलं. काय नुकसान झालं? फर्निचर, गादी, सगळे नवीन 4-5 गाद्या, 2 फर्निचर, फ्रीज, सगळं ओव्हन. फ्रीज तर आहे ओव्हन. कुठपर्यंत पाणी गेलं होतं घरात? 6 फीट. मग तुमची तातडीने कुठे व्यवस्था केली? नाही, कुठेच व्यवस्था नाही, काहीच व्यवस्था नव्हती. नगरपालिकेकडून काही मदत तुम्हाला? नाही, त्यांनी अनाऊन्समेंट केलं होतं की पाणी येईल अचानक. हां, एवढंच. इथे जे आहे हुडको कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलं, सगळा चिखल जो आहे तो त्या घरात गेला होता. मात्र अजूनही ते जे आहे ते चिखल काढण्याचंच जे आहे त्याचं काम चालू आहे. काय सांगणार ते? जेव्हा आम्ही इकडे पूर संपल्यानंतर आले होते तर सगळीकडे खूप इकडे तिकडे पसरलेलं होतं. घरात आमचा एक न्यू बेड पण होता, म्हणजे न्यूच आणलं होतं इथे आणि किचन साईडला ठेवलं होतं. तो पूर्ण खराब झाला आणि ते पण आम्हाला टाकायला लागलं. आणि खूप काही, जी आमची टी व्ही पण होती जी चालायची बरोबर, ते पण आम्हाला टाकावं लागलं कारण की भिजून ते पण. आणि जो फ्रीज आहे तो पण खाली होता कारण की ऑल ऑफ अ सडन आपण एकसाथ सगळं काही उचलून वरती नाही घेऊ शकत. तर काहीतरी जे काही राहिलं होतं, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक्स, टी व्ही वगैरे, ते सगळं घरातलं गृहउपयोगी जेवढे सामान आहे ते सर्वच जे आहे ते त्याचं जे नाश झालेलं आहे. आपल्यासोबत सर आहे. काय सांगणार सर, कशा पद्धतीने इथं मदत झाली का? आणि हे जे इंद्रायणी नदी आहे दरवर्षी इथून हे पूर येतो त्याला, मात्र कशा पद्धतीनं इथे जे आहे लोकांना तुम्ही मदत करता? मदत चालू आहे पालिकेची. सुरुवातीला 1-2 दिवस त्रास झाला त्यांना, ते सुद्धा छातीपर्यंत पाणीमध्ये येऊ शकत नव्हते. पण थोडीशी चुकी नगरपालिकेची पण झाली आहे की त्यांनी जो टेंडर दिला जलपर्णी काढायचा, मेन चुकी झाली त्या टेंडरमध्ये. जलपर्णी काढून तुम्ही जलपर्णी साईडला ठेवली. ती जलपर्णी उचलून जर का तुम्ही साईडला टाकली असती, ते वर्षानुवर्ष हीच परंपरा आहे. जलपर्णी काढतात, जलपर्णी उचलतात, ती ट्रकमध्ये टाकून साईडला टाकतात. यावर्षी काहीतरी चुकलं आहे. आणि मेन म्हणजे आमचं यावर्षी नवीन कौन्सिल आहे. इलेक्शन होऊन मुश्किलीने 4 ते 5 महिने झालेत. सर्व यंग नगरसेवक आहेत, त्यांना अजून सेट झाले नाही आहेत. त्यांना माहिती होतं काय सांगता, ज्या याच्या अगोदर, पावसाच्या अगोदर ही जे सगळी तयारी आहे हे करायला पाहिजे होती नगरपालिका. 100% करणं होतं. हे काम प्रशासनाचं आहे. प्रशासनाचे अधिकारी आहेत, अधिकारी एखाद्या टेंडर देतात, त्या टेंडरवाला काम करतोय की नाही करतोय पाण्याचं काम अधिकाऱ्याचं आहे. म्हणून थोडंसं त्यांची चुकी झाली आहे. शेवटी एका दिवसात 25 इंच पाऊस पडला, ते तर नॅचरल आहे, पाणी होणारच होतं, पण एवढ्या प्रमाणात नव्हतं व्हायला पाहिजे. काही चुकी प्रशासन झाली. ह्याच्यावरनं प्रशासनाने आता एक करावं, पुढच्या वर्षी फक्त मार्च, एप्रिल, मे पासूनच जलपर्णी काढा, नदीचं पात्र मोठं करा, टाटाशी तुम्ही कोऑर्डिनेट करा. हा टाटा एवढं लॉन्चला पाणी वापरतोय, लाखो हजारो करोडो रुपयाचं इलेक्ट्रिसिटी लॉन्चच्या पाण्यातून बनवतोय. तर तुम्ही टाटाकडं बसून टाटाकडे टनल बनवून घ्या ना व्यवस्थित. हा फक्त ते तुमचं मॅनेजमेंट पाहिजे. ते जे आपलं हे धरण आहे टाटा धरण, त्याला ब्रिटिशांनी तिथनं हे नोटीस आली की 150 वर्ष पूर्ण झाले, आता ते फुटलं तुटलं तर आमची गॅरंटी नाही आहे. हे जे मोठं जे बांधलेलं आहे ना त्याला पक्कं करणं खूप गरजेचं आहे. कारण की एवढ्याशानी पाणी इथं 5 फूट येते आणि ते फुटलं ना तर मी तर म्हणतो हे तर डुबून जाणार. भांगरवाडी पण नाही येणार, फक्त गावठाण दिसणार वर. इथे जे आहे ह्या हुडको कॉलनीच्या शेजारी टाटाचं धरण आहे, मात्र त्याला 100 वर्ष पूर्ण झाले, मात्र त्याच्याकडे अजूनही प्रशासनाने लक्ष दिलं नाही, त्याची डागडुगी केली नाही, ज्याच्यामुळे सर्व पाणी जे आहे ते इंद्रायणी नदीने येते आणि त्याचं सर्व पाणी जे आहे या हुडको कॉलनीमध्ये शिरलेलं आहे.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.